एकदा एक गुहेतनं प्रकाश येत होता म्हणून डॉक्टर राम भोसले त्या गुहेकडे बघायला गेले. त्यांना गोळवळकर गुरुजी दिसले आणि त्या जमिनीपासून 3 फूट उंचावर त्यांची साधना चाललेली होती हवेमध्ये, आणि त्यांच्या नाभीतून निळसर प्रकाश असा येत होता. हे त्यांनी तिथे पाहिलं की एकदा आचार्य अत्रेंनी त्यांना जेवायला बोलवलं होतं. आचार्य अत्रे सुद्धा डॉक्टर राम भोसले कडून ट्रीटमेंट घेत होते. तर आचार्य अत्रेंकडे ते गेले असताना त्यांनी त्यांच्या घरात भिंतीवर एक फोटो पाहिला. म्हणे ही व्यक्ती कोण? त्यांनी आचार्य अत्रेंना विचारलं. तर म्हणे हे माझे गुरु. म्हणे काय नाव त्यांचं? तर म्हणे हे शंकर महाराज. ते म्हणाले अरे शंकर महाराज. म्हणे याच व्यक्तीने माझा तो जीव वाचवला होता. आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचंय, हिमालयातली गुरुपौर्णिमा तुला दाखवतो. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू एक संत यायला लागले. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, त्याच्यानंतर संत मीराबाई, असे वेगवेगळे संत यायला लागले. हळूहळू नवनाथ आले थोड्या वेळात, आणि हे सगळे येत होते काजव्याच्या रूपात. म्हणजे काजवे असे चमकत आले आकाशातनं, आणि मग त्यांचं तिथे रूपांतर झालं. आणि सगळ्यांनी तिथे एकमेकांशी बोलणं, भेटीगाठी हे सगळं केलं. त्यांना तो एक आगळा वेगळा सोहळा तिथे पाहायला मिळाला. हे सगळं शक्य झालं महाअवतार बाबाजीमुळे. स्वामी नित्यानंदांना कळलं की डॉक्टर राम भोसले जुगार खेळतात, म्हणून 1-2दा त्यांनी थोबाडीत मारली त्यांच्या. मग एकदा त्याने खेचून घेऊन गेले. म्हणे क्या चाहिए तुम्हें? पैसा चाहिए? ये गुफा में जाओ. ते गुंफेत गेलं. तिकडे खूप सोने आणि पैसे, सोनं जवाहर सगळं भरलेलं होतं. लो जो चाहिए वो ले लो. तर ते म्हणे नाही, मैं इसलिए नहीं खेळता हूँ की मला 14 रुपये नाही मिळाले, मी मॅट्रिकला बसू शकत नाही, माझ्या आयुष्यात काही आता होणार नाही. म्हणून तो जीव द्यायला ते नाशिकहून चालत चालत वज्रेश्वरीजवळ तुंगारेश्वर डोंगर आहे, तिथे ते जीव द्यायला जाणार म्हणून निघाले. तर मागून आवाज आला अतिथी देवो भव. तर एक काळा भिन्न व्यक्ती तिथे उंचपुरी उभी होती. त्याने नावाने हाक मारले, राम. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा थोडासा आगळा वेगळा पॉडकास्ट असणार आहे. एक जर्नी असेल ही. तुम्हाला बरेच अनुभव, बरेच सोल्युशन्स या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. आणि याच्यासाठी आपल्यासोबत आहे रमाकांत देवरुखकर सर. तुमचं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि त्यांचं चिकित्सा, नी, स्पाईन अँड मोर. तर हे जे मोर आहे ना, याच्यावर आज आपला पॉडकास्ट असणार आहे. ऑफकोर्स नी आणि स्पाईनवर तर असणारच आहे, पण मला खात्री आहे की आजचा पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्ही स्तब्ध व्हाल, असं मी एक विधान इथे करतो. आणि सर, तुमची थोडीशी ओळख आमच्या ऑडियन्सला करून द्या प्लीज. नमस्कार. कॉस्मोस्टारच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. चिकित्सा नी, स्पाईन अँड मोर ही एक संस्था गेली 40 वर्ष काम करते. आणि साधारणतः डॉक्टर राम भोसले हे जगप्रसिद्ध डॉक्टर, त्यांनी ह्या संस्थेचं जे पहिलं क्लिनिक आहे त्याचं उद्घाटन केलेलं होतं. आणि मुख्यत्वे करून आपल्याकडे गुडघ्याचे संधिवात आणि मणक्यांचे आजार यावर आपण ट्रीटमेंट देत असतो आपल्या वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये. गुडघ्यांचे आजारांमध्ये आजकाल बरेच लोकांना आजकाल ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, किंवा मग पेन किलर खा. याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाही आहे. मग तो ऑप्शन शोधण्याचं काम आम्ही केलं. आणि आमच्या लक्षात आलं की आपण अनेक वर्ष काम करतोय गुडघेदुखीवर, कंबरदुखीवर. अनेक ऑपरेशन्स आत्तापर्यंत आपण लोकांचे टाळले होते या वेगवेगळ्या उपचार पद्धतीने, जी डॉक्टर राम भोसलेंनी रिइन्व्हेंट केली होती. तर त्याच उपचार पद्धतीचा वापर करून आपण अनेक रुग्णांना यापासून फायदा देतो. ओके, मला तुमच्या जर्नीकडे यायचंच आहे, पण त्याच्या आधी तुमचे गुरु म्हणजे डॉक्टर राम भोसले, बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे, पण आमची जी एक जनरेशन किंवा पिढी म्हणूयात, यांना त्यांच्याबद्दल एवढं माहिती नाही. तर ते कोण होते आणि त्यांचं कार्य प्लीज आम्हाला सांगा. कारण की मगाशी जसा आपण उल्लेख केला की नी, स्पाईन अँड ते जे मोर आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत, त्या प्लीज आम्हाला सांगा. बरोबर. म्हणजे
आता हे तुमच्या पॉडकास्टमध्ये आम्ही बोलू शकतोय की स्पिरिच्युअल जर्नीबद्दल, जो डॉक्टर राम भोसलेंनी पाहिलेला आहे, त्यानंतर आम्ही जो पाहिलेला आहे, म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि हेल्थ हे फार इम्पॉर्टंट आहे. अध्यात्माशिवाय हेल्थ मिळू नाही शकत. ह्या जगामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचा शोध डॉक्टर राम भोसलेंनी लावला. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की एक मराठी व्यक्ती, महाराष्ट्रातली, सातारा जिल्ह्यात जन्म झालेली, आज जगप्रसिद्ध झाली. म्हणजे जगामधल्या अनेक लोकांना त्यांनी ट्रीटमेंट केली. जर त्यांची मी नावं घेतली तर आपले महात्मा गांधीजी यांना त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे प्रेसिडेंट आयझॅक हॉवर, म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट ज्या व्यक्तीसाठी त्यांच्या व्हाईट हाऊसमधनं बाहेर येतो, गाडीपर्यंत येतो, दरवाजा उघडून आत बसवतो, अशी ही मराठी व्यक्ती, जो सन्मान अमेरिकेत त्यांना जो मिळाला, अशी व्यक्ती. म्हणजे विचार करा की ती व्यक्ती किती कार्य मोठं असू शकतं त्या व्यक्तीचं. इतका सन्मान वेगवेगळ्या देशात त्यांना मिळाला. अमेरिकेचं राष्ट्र त्यांना काय म्हणतात त्याला, नागरिकत्व त्यांनी बहाल केलेलं होतं तिथे, असं कुठलेही हे नसताना. तर अशा प्रकारे अनेक देशांमध्ये स्टॅलिन, त्याचं अलेक्झांडर फ्लेमिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, गोळवळकर गुरुजी, चिन्मयानंद स्वामी, ओशो, अनेकांना त्यांनी ट्रीट केलं. अनेक योगी पुरुष, महाअवतार बाबाजी, हो, त्यांचा सुद्धा उल्लेख आपण आता पुढे करणारच आहोत. पण ही काही जी महत्त्वाची नावं आहेत, जसं बडे गुलाम अली खां असा आहे, म्हणजे गायक सुद्धा, नृत्य करणारे अनेक लोक, पर्वतीकर बुवा पखवाज ज्यांच्याकडनं त्यांनी शिकला, तर अनेक लोक, शंभू महाराज ज्यांच्याकडे त्यांनी कथ्थकचं शिक्षण घेतलं, त्यांनासुद्धा त्यांनी ट्रीट केलेलं होतं. शकीला बानो भोपाली, असे अनेक लोकांना त्यांनी ट्रीट केलं. म्हणजे जगात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ज्या व्यक्तीने ट्रीट केलं, अशी ही मराठी व्यक्ती, सन्मानाने आपल्याला सांगायला पाहिजे, एक मराठी व्यक्ती 7 समुद्रापलीकडे जाऊन त्यांनी हे काम सगळ्या जगात नेलं. त्यांच्याबद्दल आपल्याला आज नक्कीच सगळ्यांना सांगावं असं सांगायला पाहिजे. त्यांची एक जर्नी जी आहे, की सुरुवातीचा काही जो त्यांचा काळ होता डॉक्टर राम भोसलेंचा, याची पण एक काय म्हणतात वेगळीच कथा म्हणूयात. सो ती प्लीज आम्हाला सांगा. हो, नक्कीच. कसं आहे की डॉक्टर राम भोसले लंडनमध्ये शिकले. त्याच्या आधीची एक वेगळी स्टोरी आहे. पण लंडनमध्ये जे शिकले सर हर्बर्ट बार्कर यांच्याकडे, आणि हर्बर्ट बार्कर हा एक हाडवैद्य होता. ओके. पण तो राजाला त्यांनी तिथल्या, म्हणजे पंचम जॉर्जला त्यांनी ट्रीट केलेलं होतं. तर खूप लोक त्याच्याकडे यायचे. पंचम जॉर्जला गुडघेदुखीचा रोग झाला होता, आणि सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझा सर्जरी करावी लागेल यासाठी, आणि त्यांना सर्जरी करायची नव्हती. मग कोणीतरी यांचं नाव सुचवलं. म्हणजे इतके अनेक MD फिजिशियन्स, मोठमोठे डॉक्टर्स तुम्हाला पाहत आहेत लंडनमधील, आणि तुम्ही ज्याच्याकडे कुठली डिग्री नाही अशा एखाद्या हाडवैद्याला तुम्ही बोलवत आहेत बकिंगहॅम पॅलेसमध्ये, तर कसं काय? त्यामुळे नाही, त्याला एकदा पाहू दे तरी. तर सगळे डॉक्टर्स उभे होते 5 जॉर्जच्या केबिनमध्ये, म्हणजे त्याच्या राजवाड्यात. हर्बर्ट बार्कर तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की मी यांना 15 दिवसात बरं करतो. तर सगळे आश्चर्याने पाहायला लागले. म्हणे कसं शक्य आहे? म्हणे असं शक्य नाही आहे. तर म्हणे मग काही जण त्यातले जे होते डॉक्टर्स, ते म्हणाले एक संधी तर देऊन बघूया. मग हर्बर्ट बार्कर 5 जॉर्ज 5कडे जायला लागले. 15 दिवस ते जात होते. 15व्या दिवशी त्यांनी पायाला एक हलकासा झटका दिला आणि त्यांना म्हटलं की आता उभे राहा. पंचम जॉर्ज उभे राहिले, चालायला लागले अगदी नॉर्मल, म्हणजे कुठलाही त्रास नव्हता. ते अतिशय छानपैकी चालायला लागले आणि बरे झाले. तर ही स्टोरी आहे हर्बर्ट बार्कर, जे डॉक्टर राम भोसलेंचे गुरु. त्यांनी पंचम जॉर्जने सर हर्बर्ट बार्करना सर ही उपाधी दिली त्यांनी, की एक हाडवैद्य ज्याच्याकडे कुठलीही डिग्री नाही, तेही व्यक्ती आज राजाला ट्रीट करते. म्हणजे फक्त डिग्री असून चालत नाही, तर तुमच्याकडे तुम्ही
ते काम कुठल्या आत्मीयतेने करता, जे हिलिंगचं क्षेत्र आहे त्यामध्ये एक वेगळी आत्मीयता, एक आध्यात्मिक शक्ती मागे लागते, त्याशिवाय हे बरं होत नाही. तिथे डॉक्टर राम भोसले, जे सर हर्बर्ट बार्कर यांची बॅग घेऊन ते जायचे पंचम जॉर्जकडे आणि ते त्यांचे शिष्य होते. कट टू स्टोरी आपण आता एक फ्लॅशबॅकमध्ये जाऊ की हे तर झालं लंडनमधलं त्यांचं सर हर्बर्ट बार्कर. हे 14 वर्षाचे असताना डॉक्टर राम भोसले ना परीक्षेला मॅट्रिक होते त्यावेळेला, SSC नव्हती, त्यांना 14 रुपये मिळाले नाहीत परीक्षेला बसण्यासाठी. खूप ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना मॅट्रिकला काही बसता आलं नाही. आई वडील त्यांच्या 5व्या वर्षीच गेलेले होते, 5व्या वर्षी. ना काका होते ना कोणाचंच छत्र नव्हतं. नाशिकला गेले होते ते, तिथे पण त्यांना नीट काही कोणी आसरा दिला नाही आणि खूप निराश झाले ते की मला 14 रुपये नाही मिळालेत, मी मॅट्रिकला बसू शकत नाही, माझ्या आयुष्यात काही आता होणार नाही. म्हणून ते जीव द्यायला ते नाशिकहून चालत चालत वज्रेश्वरीजवळ ते एक तुंगारेश्वर म्हणून हे आहे, डोंगर आहे, तिथे ते जीव द्यायला जाणार म्हणून निघाले. पहिल्यांदा त्यांना एक विहीर मिळाली तिथे, तर विहिरीत जीव देऊ, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की विहीर मग तिथे जीव दिला तर ते विहिरीतनं पाणी पितात लोक, मग त्यांना त्रास होईल. मग त्यांनी तो निर्णय बदलला. मग जंगलात अजून पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांनी एक तलाव होता, तिथे ओंजळ भरली पाणी पिण्यासाठी. तर मागून आवाज आला अतिथी देवो भव. मग त्यांनी ते पाणी गरम झालं, मागे बघितलं कोणी दिसत होतं, पाणी सोडलं, परत पाणी घेतलं, परत आवाज आला मागून अतिथी देवो भव. त्यांनी ते पाणी सोडलं, तिथून एक दगड घेतला, काठी घेतली, म्हणजे मागे काहीतरी भुताटकी दिसते म्हणून ते मागे वळून कोण आहे तिकडे म्हणून त्यांनी आवाज दिला की आता आपण आपलं रक्षण करण्यासाठी दगड आणि काठीने आपण त्या भूताला हे करू वगैरे. पाहतात तर एक काळाक भिन्न व्यक्ती तिथे उंच पुरी उभी होती आणि त्याने नावाने हाक मारली, राम कहाँ से आए हो, भूख लगी है? बोले हाँ भूख लगी है, क्या चाहिए खाने में? तो म्हणे ते तुला तर म्हणे घालायला कपडे पण नाही, तू मला खायला काय देणार? त्या व्यक्तीकडे बघून राम म्हणाले. तो म्हणे क्या चाहिए बोलो. तो म्हणा मिळणार तर नाही आहे. भुकेले होते 4-5 दिवसाचे आणि मग त्यांनी सगळी पंचपक्वान्न मागितली त्यांच्याकडे. मिळणार तर नाही आहे, मागून मागून कशाला साधं मागवायचं. 5 मिनिटांनी त्यांनी सांगितलं की जाओ तुम्हारा खाना तयार है. तो म्हणे क्यों आप मैं भूखा हूँ, मजाक कर रहे हो मेरी? हाँ नाही आप जाके देखो. तो एक झाडाखाली गरम गरम जेवण चांदीच्या थाळीमध्ये सगळं तयार होतं, जिलेब्यांपासून ते सगळं पंचपक्वान्न तिथे तयार होते. त्यांनी क्षणाचाही विचार नाही केला, तिथे जेवले पोटभर आणि दगड उशाला घेऊन तिथेच झोपी गेले, कारण दमलेले होते. थोड्या वेळाने उठले तर ती काळाकभिन्न व्यक्ती समोरच होती. आणि राम विलायत जाने की तयारी करो, म्हणजे फॉरेनला जायची तयारी करा. म्हणे आपने खाना दिया, हाँ सोने सो गया मैं, पानी मेरा, मैं शांत हो गया यहाँ पर, तो आप क्यों ऐसे झूठी आशा दे रहे हो मुझे? ठीक है मैं आभारी हूँ आपका. नहीं आप विलायत जाने की तयारी करो और 160 बार आप विलायत जाओगे. म्हणजे बाहेर तू फॉरेनमध्ये 160 वेळा जाशील. आणि डॉक्टर राम भोसले आत्तापर्यंत म्हणजे ते जाईपर्यंत 160 वेळा बरोबर फॉरेनला गेले, स्वतःचा एकही रुपया खर्च न करता. आणि अनेक देशांचा विजा त्यांच्याकडे होता जो कोणालाही नव्हता. जवळजवळ 60 देशांचा विजा त्यांच्याकडे होता. अशी हे एकमेव व्यक्ती. तर संतांचे आशीर्वाद किंवा त्यांचे जे बोल असतात ते कधीच खोटे ठरत नाही, डॉक्टर राम भोसले आम्हाला नेहमी सांगायचे. आणि मग तिथून ते जे हॉस्पिटलला तिथे गेले, मुंबईला आले. मुंबईला मग तिथे एक माळ्याची नोकरी मिळाली त्यांना जे हॉस्पिटलला. त्या माळ्याबरोबर ते काम करत होते छानपैकी. ते जे काय काम करायचे ते मनापासून करायचे, त्यामुळे तिथली बाग एकदम छान दिसायला लागली. तिथे एक अधिकारी होते, म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये काहीतरी काम करायचं, तिथे मला प्रवेश मिळवून द्या. तर
एकदा तिथे एक सैन्यातील अधिकारी जे डॉक्टर होते तिथे त्याला भेटले की बाग खूप छान दिसते, तू कुठे शिकलास काय, त्याची चौकशी केली. तर तुझे वडील काय करत होते, तर त्यांनी सांगितलं की माझे वडील कृष्णराव भोसले हे सैन्यामध्ये खूप मोठे अधिकारी होते. अच्छा, तर ते होते डॉक्टर क्विक जे त्यांना भेटले होते. ते म्हणे तुझ्या वडिलांनी माझा प्राण वाचवला होता युद्धामध्ये आणि खरंच मला काहीतरी देणं लागतं त्यांचं, तर तुला काय पाहिजे सांग. तर ते म्हणाले की मला काहीतरी हॉस्पिटल, मला डॉक्टर बनायचं आहे आणि मला काहीतरी इथे नोकरी द्या. मग त्यांनी त्याला वॉर्ड बॉयची नोकरी दिली जे हॉस्पिटलला. आणि ते खूप छान ऑपरेशन थिएटरमध्ये असायचे, मदत करायचे, वेगवेगळे ऑपरेशन्स नेहमी पाहत असायचे. आणि एक दिवशी काय झालं की सुट्टीचा दिवस होता आणि एक मुलगा आला की त्याला अपेंडिक्सचा त्रास झालेला आणि प्रचंड वेदना होत होत्या त्याला. आणि डॉक्टर कोणी नव्हतं आणि तो खूप वेदनेने तळमळत होता. डॉक्टर कोणी नसल्याने मग त्यांनी विचार केला की आपणच सर्जरी करून टाकावी. आणि त्यांनी त्या मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं, सर्जरी करून टाकली आणि सर्जरी सक्सेसफुल झाली, त्याच्या वेदना निघून गेल्या. पण हे काय म्हणतात त्याला, कायद्याच्या विरुद्ध होतं की तू एक वॉर्ड बॉय असताना सर्जरी कशी करू शकतो कोणाच्या परमिशन शिवाय. पण त्यांना ते पाहवलं नाही, त्यामुळे त्यांनी ती सर्जरी केली. मग आल्यानंतर त्यांची चौकशी झाली वगैरे, सगळं ते सगळं झालं आणि मग त्यांना तिथून निघावं लागलं तिथून. मग डॉक्टर क्विक ना सांगून मग ते म्हणाले की तुला काय शिकायचं. मग ते म्हणाले मग तू व्हिएन्नाला जा. मग ते बोटीने व्हिएन्नाला गेले. व्हिएन्ना तिथे खूप छान असं इन्स्टिट्यूट होतं नॅचरल मेडिसिनचं, तिथे त्यांना प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश घेण्यासाठी ते डीनकडे गेले. डीनकडे गेल्यानंतर डीनने त्यांना प्रवेश नाही, कुठलं बेसिक एज्युकेशन नसल्यामुळे कॉलेजमध्ये ॲडमिशन तुला नाही मिळू शकत. मग ते असे निराश झाले. मग तिकडे एका चौकामध्ये ते न्यूजपेपर विकणाऱ्याकडे कामाला लागले. रोज तिथे ते न्यूजपेपर विकायचे तिथे. आणि एकदा काय झालं की त्यांची नजर पडली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विठ्ठलभाई पटेल बाजूलाच उभे होते आणि थोड्याच वेळात ते त्याच्याकडे न्यूजपेपर घ्यायला आले. तर त्यांनी ओळखलं, त्यांनी नमस्कार केला आणि मग त्यांनी चौकशी केली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी की का तू इथे आला आहेस, म्हणजे इंडियातनं माणूस आला. आणि त्यांनी तर असं त्यांनी सगळी स्टोरी सांगितली की मला ॲडमिशन नाही दिली डीनने. म्हणे काहीतरी बघा तुम्ही. म्हणे बघतो मी, उद्या तू ये सकाळी, आपण डीनकडे जाऊ. म्हणजे त्यांची शिफारस घेऊन मग ते डीनकडे गेले. डीनला त्यांनी रिक्वेस्ट केली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विठ्ठलभाई पटेल यांनी. ते म्हणाले आम्हाला असं देता नाही येणार कारण त्याच्याकडे बेसिक एज्युकेशन काय नाही आहे, पण आम्ही एक गोष्ट करू शकतो की त्याला ऑब्झर्वर म्हणून आम्ही इथे ठेवू शकतो. ते ऑब्झर्व करतील, परीक्षासुद्धा आम्ही द्यायला परमिशन देऊ, पण कुठले सर्टिफिकेट आम्ही देणार नाही कारण बेसिक एज्युकेशन नाही आहे. ते म्हणाले ठीक आहे. पण ते जो 4 वर्षाचा कोर्स होता तो त्यांनी 1.5 वर्षातच कंप्लीट केला. म्हणजे त्यांनी परीक्षाच देऊन टाकली 1.5 वर्षात, त्यात छान मार्काने पास झाले. म्हणजे सगळं काही त्यांना यायला लागलं. मग आता पुढचा पल्ला. मग तिथून ते बर्लिनला गेले. बर्लिनला सुद्धा वेगवेगळे मॅन्युअल थेरपीचे कोर्सेस होते, ते जाऊन तिथे केले. ते केल्यानंतर मग त्यांना डॉक्टर क्विक रिटायर्ड झाले होते. त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला. ते म्हणाले मी लंडनला आहे, तू लंडनला ये. आणि मग तसे ते लंडनला गेले. डॉक्टर क्विकना भेटले की मी असं असं शिकून आलोय, आता मला पुढे शिकायचं आहे. मग डॉक्टर क्विकना आठवलं की सर हर्बर्ट बार्कर ही एक खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं खूप नाव आहे. तू मॅन्युअल थेरपी आणि हे सगळं नॅचरल मेडिसिन तू त्यांच्याकडे जाऊन, पण ते तुला घेतील की नाही मला माहीत नाही, त्याचं ॲडमिशन तुला मिळेल की नाही आम्हाला माहीत नाही. तुम्ही ठीक आहे, मी तुला घेऊन तर जातो त्यांच्याकडे. डॉक्टर सर हर्बर्ट बार्करकडे ते घेऊन गेले रामला की असं असं आहे. तर ते सर हर्बर्ट बार्कर म्हणजे प्रचंड मोठं व्यक्तिमत्व, खूप धिप्पाड व्यक्तिमत्व. त्यांनी सांगितलं, त्यांचे हात पाहिले ते एकदम मोठमोठे हात त्यांचे. आणि ते त्याला म्हणाले म्हणजे इंडियन्सना ते काय नीट रिस्पेक्ट नाही द्यायचे. ते म्हणाले मी नाही देऊ शकत तुला ॲडमिशन, सरळ त्यांनी सांगितलं. नाही मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की मला द्या म्हणून, तुम्ही सांगाल ते काम करेन. मग खूप आग्रह केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तू माझ्या ह्या अद्ययावत क्लिनिक आहे माझं लंडनमधलं, आणि ह्या क्लिनिकमध्ये अतिशय पॉश आणि खूप छान अशी लॅब असलेलं क्लिनिक, इथे तू एक दोष काढून दाखव
की माझ्या क्लिनिकमध्ये तू कुठलाही एखादा दोष काढून दाखवलास तर मी तुला विचार करेन. ते म्हणे या क्लिनिकमधनं दोष कुठून काढणार, इतकं अद्ययावत क्लिनिक, सगळ्यात टॉपचं क्लिनिक, स्वच्छ क्लिनिक, त्यात काय दोष काढणार. सगळं क्लिनिक फिरले, ते सगळे डिपार्टमेंट फिरले, कुठलाही दोष त्यांना तिथे काय आढळला नाही. साहजिक होतं. आणि मग ते आले तिथे, म्हणे काय सापडलं का, म्हणे हो ना सापडलं ना. सगळे बघायला लागले. म्हणे काय, म्हणे तुमची दाढी मिशा, म्हणे ॲज अ फिजिशियन तुमची जी दाढी मिशा त्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकतात, ते बिलकुल हायजेनिक नाही आहे, ज्या इतक्या वाढलेल्या आहेत. तर सगळे एकदम घाबरले, त्यांचे शिष्य वगैरे. आत्ता म्हणे यांची काही खैर नाही. थोड्या वेळाने फास्याचा गडगडाट झाला. सर हर्बर्ट बारकर खुश झाले. म्हणे ठीक आहे, यू ब्लडी फुल म्हणाले त्यांना. ते नेहमी ब्लडी फुल म्हणायचे त्यांना, BF. तर म्हणे चल तू चालू कर आजपासून, तुला ॲडमिशन दिली म्हणून. म्हणे ती हिंमत त्यांनी तिथे दाखवली. आणि मग त्यांचं शिक्षण तिथे सुरू झालं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथून ते 5th जॉर्जकडे जायला लागले आणि अनेक रुग्ण त्यांनी पाहिले. राणीला ट्रीट करायचे तिकडे ते, असे अनेक रुग्ण पाहिले. अनेक शिक्षण त्यांनी सर हर्बर्ट बारकरकडे घेतलं. ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिकपासून वेगवेगळे बोन सेटिंग्स, स्पाईन मॅनिप्युलेशन, जे त्यावेळी आपल्या भारताचे पहिले कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, ज्या तुम्ही सगळ्या यूट्यूबवर पाहताय, खाटखूट आवाज, हे पहिले कायरोप्रॅक्टर डॉक्टर राम भोसले होते, ज्यांनी माझ्याकडे एक बेड आहे कायरोप्रॅक्टिकचा, जो त्यांच्याकडे 70-1 वर्षापूर्वी त्यांच्याकडे होता. तो त्यांनी मला साधारणतः 25-30 वर्षापूर्वी तो त्यांनी मला भेट दिला की हा बेड तुझ्याकडे ठेव. तो त्याची आम्ही नेहमी पूजा करतो. तो बेड माझ्याकडे आहे. तिथे हे सगळं त्यांचं शिक्षण झालं छान. आणि मग ते म्हणाले की मला आता परत माझ्या देशी परत जायचं आहे. तर सर हर्बर्ट बारकर म्हणाले की नाही तू थांब इथे, तू छान काम. तोपर्यंत त्यांचा ते लाडके शिष्य झालेले होते, अतिशय लाडके, म्हणजे कायम ते बरोबरच असायचे दोघंही जण. सगळ्यात लाडके शिष्य ते होते. तर तिथे शेवटी त्यांचा जायचा वेळ आला. त्यांनी तिकीट काढलं बोटीचं. बोटीमध्ये त्यांना अगदी एक 3rd क्लासचं तिकीट होतं त्यांचं. सर बारकर त्यांना बोटीपर्यंत सोडायला आले, चाललाय सर म्हणून. मग त्यांनी पाहिलं की 3rd क्लासचं तिकीट नाही. त्यांनी लगेच तिथे बोलावलं तिथल्या यांना. आणि तिथला सगळ्यातला एक महाराजा सूट, रॉयल सूट त्यांनी त्यांच्यासाठी बुक केला की माझा शिष्य असा कसा जाईल. आणि त्या बोटीतला सगळ्यात महागडा रॉयल सूटमध्ये बसून जे मुंबईला परतले. आणि मुंबईतला परतल्यानंतर मग काही ओळख नव्हती, काही नव्हतं. ही कला आता दाखवायची होती. पण एक डॉक्टर बापट म्हणून गिरगावला आहेत, त्यांच्याकडे त्यांनी नोकरी पत्करली. त्यांच्याकडे काम सुरू केलं. काही थोडेफार पेशंट्स बघायला लागले. आणि एक दिवशी त्यांना एक लखोटा आला आणि एक पत्र आलं. म्हणजे आणि जे पत्र होतं त्यावेळेचे प्रसिद्ध वकील भुलाबाई देसाई. भुलाबाई देसाईंनी त्यांना ट्रीटमेंटला माझ्या येशील का म्हणून त्यांना पत्र दिलं होतं की मला पाठदुखीचा त्रास आहे, तर तुम्हाला ट्रीटमेंटला येशील का. तर म्हणे हो येतो ना. म्हणजे त्यांना तर संधीच आली चालून. आता भारतात ते काम दाखवायचं होतं त्यांना. मग भुलाबाई देसाईंच्या घरी ते गेले. त्यांनी त्यांना ट्रीटमेंट केली. त्यांना खूप छान वाटलं. भुलाबाई देसाईंनी 10 रुपये काढून दिले. तेव्हाचे 10 रुपये. तर ते एकदम खुश झाले. म्हणे मी एवढा मसाज केला आणि मला 10 रुपये मिळाले. तर अतिशय खुश झाले. म्हणजे अगदी मग दुसऱ्यांदा परत त्यांना बोलावलं. परत गेले. परत 10 रुपये मिळाले. म्हणजे छान आहे, म्हणजे इतके पैसे मिळतात या ट्रीटमेंटमुळे. ते खुश झाले. तिसऱ्यांदा त्यांना बोलावलं. मग त्यांनी काय केलं, ते 20 रुपये त्यांच्याकडे जमा झाले होते. मग त्यांनी एक छानपैका सूट खरेदी केला, एक कॅप खरेदी केली. लंडनमध्ये राहिलेले ते सुटाबुटातच राहायचे. पण इथे आल्यानंतर मग त्यांनी ते छानपैकी सूट बूट घालून तिसऱ्यांदा गेले भुलाबाई देसाईंकडे. भुलाबाई देसाईंची ट्रीटमेंट संपली. त्याच्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं, माझे एक पाहुणे आलेले आहेत, मित्र आतल्या खोलीत आहेत, त्यांना खूप पाठ दुखते, तर तुम्ही जरा पाहाल का तुम्ही त्यांना कृपया. तर म्हणे मी पाहतो ना, नक्कीच पाहतो, काय हरकत नाही. मग ते गेले आतल्या खोलीत. आतल्या खोलीत एक कृश व्यक्ती बसलेली होती. ते स्मित
हास्य केले त्याने डॉक्टर राम भोसलेंकडे पाहून. त्या हास्यामुळे मला अजूनही आठवतं. तर त्यांनी पाहिल्यानंतर ते एकदम घाबरले त्या व्यक्तीला बघितल्यावर, कारण ती व्यक्ती होती महात्मा गांधीजी. बापरे. म्हणजे डायरेक्टली त्यांना महात्मा गांधीजी समोर दिसले आणि महात्मा गांधीजींना ट्रीटमेंट करायची. मग त्यांनी महात्मा गांधीजींना देवाचं नाव घेतलं, ट्रीटमेंट सुरू केली. त्यांना ट्रीटमेंट केल्यानंतर खूप छान वाटलं आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांना बोलावणं आलं. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी गांधीजींना ट्रीटमेंट केली. गांधीजींना ट्रीटमेंट केल्यानंतर गांधीजी आणि ते असे उभे होते आणि गप्पा चालल्या होत्या. इतक्यात एक फोटोग्राफर तिथे आला. ओके. आणि त्या फोटोग्राफरने त्यांचा फोटो काढला दोघांचा. आणि गांधीजींनी डॉक्टर राम भोसलेबद्दल त्यांना माहिती दिली की असं असं आहे आणि मला खूप छान वाटतंय की मी इतका प्रवास करतोय, इतकं मी सगळं स्वातंत्र्यासाठी करतोय, तर मला एवढा थकवा आलेला होता, तो सगळा माझा या 2 दिवसाच्या ट्रीटमेंटमुळे खूप कमी झालेला आहे, खूप बरं वाटतंय मला. आणि ही बातमी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आली आणि संपूर्ण महाराष्ट्र देशात ही बातमी पसरली. आणि मग डॉक्टरांचं नाव सगळीकडे झालं. मग सगळे वेगवेगळे राजे रजवाडे आणि पॉलिटिशियन्स त्यावेळेचे सगळे मोठमोठे ह्यांच्याकडे यायला लागले. म्हणजे आम्हाला पण ट्रीटमेंट पाहिजे, आम्हाला पण तुमची ट्रीटमेंट पाहिजे. आणि त्यांचं प्रचंड नाव झालं. आणि मग त्यांना वेळच मिळेना. मग त्यांनी दादरला एक क्लिनिक सुरू केलं. मग तिकडे जागा अपुरी पडायला लागली. मग मुंबईत फोर्टला एक क्लिनिक त्यांनी सुरू केलं. असं करत त्यांच्याकडे अनेक रुग्ण यायला लागले. तर अशी त्यांना ही तिथपर्यंत प्रसिद्धी मिळाली आणि त्यापुढेही खूप छान अशी स्टोरीज आहेत. येस. आता तुम्ही म्हणजे गांधीजींबद्दल सांगितलं, राजकारणी लोक, नंतर लॉयर्स वगैरे तर येतच होते, पण मगाशी आपण जसा उल्लेख केला की महाअवतार बाबाजी आणि डॉक्टर राम भोसले यांचं काय कनेक्शन होतं? बरोबर. महाअवतार बाबाजी हे हिमालयातील खूप मोठे योगी आहेत. आणि त्यांचं वय जे आहे ते साधारणतः 2500 वर्ष असं सांगितलं जातं. डॉक्टर राम भोसले हिमालयात एका वृक्षाखाली उभे होते, म्हणजे बसलेले होते. बराच वेळ फिरून तिथे ते बसले होते आणि अचानक एक तरुण व्यक्ती, गोरापान, केस लांब, एक 18 वर्षाचं वय असलेलं तेजपुंज व्यक्ती आला आणि त्यांच्याशी बोलायला लागला की मराठीमध्ये, हिंदी, इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये त्यांच्याशी ते बोलायला लागले. तर ते पाहायला लागले की कोण व्यक्ती म्हणे असं माझ्याशी डायरेक्टली येऊन बोलत आहे आणि माझं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशन माहिती आहे. म्हणे तुला काय पाहिजे म्हणे, खायला काय पाहिजे का, किंवा काय तुला पाहिजे असेल तर सांग. तर म्हणे इथे तुम्ही काय देणार मला? न म्हणे तू मागशील ते मिळेल, कारण तू जिथे बसलायस तो वृक्ष जो आहे तो कल्पवृक्ष आहे आणि इथे तू मागशील ते तुला मिळेल. तर म्हणे ते मिळणं तर काय नाही आहे. म्हणजे जरी त्यांनी नित्यानंद स्वामींचा जो अनुभव होता, म्हणजे मी मगाशी तुम्हाला जे सांगत होतो की जे त्यांना सांगितलं होतं की तू परदेशी जाशील, जी व्यक्ती होती जेव्हा ते जीव द्यायला गेले होते ती व्यक्ती होती गणेशपुरीचे भगवान नित्यानंद स्वामी. ओके. तर नित्यानंद स्वामींनी तो चमत्कार केलाच होता, पण तरीसुद्धा ते काय त्यांचा विश्वास तेवढा नव्हता या गोष्टीवर. मिळणार तर नाही आहे म्हणे काय. मग बरेच दिवस ते थकलेले होते. मुंबईतून बरेच दिवस हिमालयात जाण्यासाठी प्रवास केलेला होता. मुंबईतल्या अन्नाला मुकले होते, कारण त्यावेळी ते मटेरियल लाईफ खूप जगत होते, अध्यात्माशी काही संबंध नव्हता. मग त्याने मागून म्हणे चल मला एक विस्कीची बाटली पाहिजे, त्याच्यानंतर मला चिकन पाहिजे आणि वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले नॉनव्हेजचे, आणि मला एक पान पाहिजे जे झाल्यानंतर. आणि हे सगळं म्हणे 5 मिनिटांनी म्हणाले ती जा बाजूला त्या गुहेत सगळं तयार आहे. आणि तिथे ते गेले आणि ते सगळं तयार होतं. तिथे ते जेवले, अगदी खूप छान अशी चव होती म्हणे त्याची.
आणि ते झाल्यानंतर त्यांनी पान खाल्लं. पान अगदी मुंबईमध्ये मिळतं तसं ते पान होतं. ते नेहमी ज्या ठिकाणी खायचे तसेच त्या पानाची चव होती म्हणे. आणि ते तिथे खुश झाले. आणि मग त्यांनी ते जवळजवळ 3 महिने त्या योगी पुरुषाबरोबर होते. जो तरुण दिसणारा जो योगी होता त्यांनी अनेक ठिकाणी त्यांना तिथे नेलं, अनेक चमत्कार दाखवले तिथे. त्यांनी एकदा त्यांना पुस्तक वाचायचं होतं. त्यांचं भरतनाट्यमचं पुस्तक त्यांना पाहिजे होतं. तर भरत मुनींचं. तर म्हणे मला एक पुस्तक पाहिजे. तर म्हणे इथे मिळेल का? हो म्हणे मिळेल ना. मग त्यांनी सांगितलं की मला हे पुस्तक पाहिजे. आणखी 2-3 पुस्तकाची नावं सांगितली. तर मग एक दुसऱ्या दिवशी ती सगळी पुस्तकं, ते सगळे ग्रंथ तिथे हजर होते वाचण्यासाठी. म्हणजे हे कसं काय? त्यामुळे आमच्या हिमालयामध्ये एक फिरती लायब्ररी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं, मिळतं तिथे. असे अनेक चमत्कार त्यांना तिथे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी म्हणाले की उद्या तू तयार राहा, तुला आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचं आहे. हिमालयातली गुरुपौर्णिमा तुला दाखवतो. तर म्हणे ठीक आहे. मग ते कसं जायचं तिथे? तर म्हणे तसं आपण चालत गेलो तर आपल्याला 8 दिवस लागतील. डॉक्टर राम भोसले म्हणे ठीक आहे, मला चालायला प्रॉब्लेम नाही, मी चालू शकतो. म्हणे नाही, तुला जमणार नाही ते. मग कसं जाणार? म्हणे मी तुला घेऊन जातो आकाश मार्गे. मग त्यांनी त्यांचा हात पकडला आणि डोळे बंद केले आणि वेगाने ते तिकडनं निघाले. आणि जे जाताना त्यांना असं वाऱ्याचा स्पर्श होत होता, कुठल्या तरी टनेलमधनं जातोय असं त्यांना तिथे दिसत होतं. आणि एक साधारणतः 5 मिनिटात ते एका शिखरावर होते. हा, तर तो एक त्यांना अनुभव तिथे आला. आणि मग तिथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू एक संत यायला लागले. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, त्याच्यानंतर संत मीराबाई, असे वेगवेगळे संत यायला लागले. हळूहळू नवनाथ आले थोड्या वेळात. आणि हे सगळे येत होते काजव्याच्या रूपात. म्हणजे काजवे असे चमकत आले आकाशातनं आणि मग त्यांचं तिथे रूपांतर झालं. अशा प्रकारे ते सगळे येत होते. त्याच्यानंतर दत्त महाराज आले आणि सगळ्यांनी तिथे एकमेकांशी जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, बोलणं, भेटीगाठी, हे सगळं केलं. मग त्यांना तो एक आगळा वेगळा सोहळा तिथे पाहायला मिळाला. म्हणजे आज म्हणे या गोष्टीवर माझा विश्वास नाही बसणार, म्हणजे कोणाला सांगितलं तरी, पण एक आगळा वेगळा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा मला तिथे पाहायला मिळाला. वेगवेगळे संत गुरु पाहायला मिळाले तिथे. आणि हे सगळं शक्य झालं ते महाअवतार बाबाजीमुळे. कारण ती जी व्यक्ती होती 18 वर्षाची जी दिसत होती तेजपूज्य, ते होते महाअवतार बाबाजी. तर महाअवतार बाबाजींना पाहणं ही खूप दुर्लभ गोष्ट आहे सगळ्यांना. म्हणजे मनुष्य रूपात पाहणं. आणि ते पाहिलेली एकच व्यक्ती आहे जी डॉक्टर राम भोसले, जे 3 महिने सतत त्यांच्याबरोबर होते आणि 6 वर्षाचा सहवास त्यांना लाभलेली अशी एकच व्यक्ती आहे जगात, जे डॉक्टर राम भोसले. तर त्यांनी बाबाजींबरोबर खूप तिथे काळ व्यतीत केलेला. त्यांनी एकदा त्यांच्या गुरूंना भेटवण्यासाठी डॉक्टर राम भोसलेंना नेलं. त्यांच्या गुरूंचं नाव होतं भद्रबाहू. भद्रबाहूंचे हात होते ते गुडघ्याच्याही खाली पर्यंत जायचे, अजानबाहू म्हणतो आपण जसं. आणि भद्रबाहूंचं दर्शन त्यांनी घेतलं. भद्रबाहूंना पण त्यांनी ट्रीटमेंट केली. महाअवतार बाबाजींना पण त्यांनी संवाहन मसाज दिलेला आहे. भद्रबाहू पण खुश झाले, तुला काय पाहिजे ते माग. तर त्यांच्यातला क्षत्रिय जागा झाला. म्हणे क्षत्रिय किसी से मांगते नहीं, आपको खुद को पहचानना चाहिए कि मुझे क्या चाहिए. खूप असे हजार जबाबे आणि थोडेसे इगोइस्ट असे होतो मी म्हणे त्यावेळेला. त्यामुळे तर त्यांनी काय घेतलं नाही त्यांच्याकडनं. मग त्यांनी आशीर्वाद घेऊन तिथून निघाले. ते हिमालयामधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी नेहमी सांगितल्या, पण ते आता हिमालयापर्यंत पोहोचले कसे असं तुमच्या मनात
प्रश्न पडला असेल. एक काय म्हणतात, असं थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतं ना की महात्मा गांधींना एका बाजूला ट्रीट करणं आणि एकदम महावतार बाबाजी, तर तो मधला प्रवास काय होता एक्झॅक्टली? हो, म्हणजे काय झालं की इथे भारत छोडो अभियान सुरू झालेलं आणि भारत छोडो जोरात सुरू होतं गांधीजींचं. त्यावेळी पत्री सरकारची चळवळ सुरू झाली. मग त्यांनी सगळे स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्याकडे पेशंट असायचे, त्यांच्याकडे सगळ्या मीटिंग्स व्हायच्या. त्यामुळे मग त्यांनी सुद्धा हळूहळू त्या सगळं पाहिल्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात डॉक्टर राम भोसलेंनी उडी घेतली. आणि मग त्यांच्याकडे बरेच इंग्रज अधिकारी यायचे, पत्री सरकारचं ते सुरू होतं तेव्हा, तर त्यांच्या चर्चा चालायच्या वेगवेगळ्या. आणि यांचं इंग्लिश अख्खलित होतं लंडनमध्ये, त्यामुळे त्यांना ते इंग्लिशमध्ये ते बोलताना ते सगळं कळायचं. आणि मग ती बातमी ते नेहमी आपल्या लोकांना, स्वातंत्र्य सैनिकांना सगळी द्यायची. आणि त्यावेळी मग ते जाऊन मग ते सगळं सांगायचे की काय चालू आहे त्यांचं. त्यामुळे गुप्त बातमी, एक गुप्तहेरसारखंच त्यांनी काम केलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि मग त्यांनी मार्शल आर्ट शिकलेले होते डॉक्टर राम भोसले. मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांना, आपल्या ज्या फ्रीडम फायटर्सना मार्शल आर्टचे धडे दिले की कसं लढायचं, काय लढायचं, हे सगळं त्यांनी केलं. तर हे करत असताना एकदा एक घटना घडली. साताऱ्याला एक स्त्री होती जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ती मदत करायची. आणि तिथला एक जो मुसलमान गाझी म्हणून एक अधिकारी होता, त्याला ही बातमी कळली. त्याने त्या स्त्रीला खूप हॅरॅस केलं आणि तिला मारून टाकलं. तर ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी, पत्री सरकारमधल्या जे होते, त्यांनी सांगितलं की ही तो जो होता अधिकारी त्याला मारून टाकायचं. पण ही जबाबदारी कोण घेणार? डॉक्टर राम भोसले, मी घेणार. डॉक्टर राम भोसले म्हणाले मी ही जबाबदारी घेतो. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की 45 डेजमध्ये तुला मारणार म्हणून, ही बातमी त्याच्यापर्यंत सांगून. मग त्यांनी सगळा बंदोबस्त वाढवलेला होता तिथे. मारणार कसं? तिथे पोहोचणंच मुंगीसुद्धा शिरू शकत नव्हती त्याच्या छावणीमध्ये. मग त्यांनी काय केलं की फकीराचा वेश केला आणि त्या गावामध्ये जवळच्या ते फकीर बनून राहिले. आणि त्यांनी तिथे लोकांना चमत्कार दाखवले वेगवेगळे. आणि सगळे लोक त्यांच्याकडे रांगा लावायला लागले की अरे कोणीतरी साधू फकीर आलाय आणि तो खूप चमत्कार करतो, लोकांचे आजार बरे करतोय, लोकांना काय काय टिप्स देतोय, त्यातनं सगळ्यांना खूप फायदे होत आहेत. असं सगळं झालं. मग तो गाझी म्हणाला की मला पण त्या फकीराला भेटायचं आहे. तर एक दिवशी वेळ ठरली आणि त्या फकीराच्या वेशात ते 30वा दिवस होता, तो 45 दिवस सांगितले होते. 30व्या दिवशी बरोबर त्याच्या छावणीमध्ये डॉक्टर राम भोसले शिरले आणि त्यांनी त्याचं स्वागत वगैरे केलं त्या गाझीने. आणि त्यांनी वेळ बघितली आणि त्याला उभा चिरला सरळ हत्यार काढून. आणि ते करत असताना तिथे आणखी 2 अधिकारी आले, त्यांनासुद्धा त्याने मारलं. आणि तिथे एक घोडा उभा होता, घोडा तयार ठेवलेला होता, त्या घोड्यावर ते बसले आणि तिथून त्यांनी पळ काढला. पळत 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 ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्याकडे रवाना झाले ते सगळे अधिकारी त्याच्या मागे सगळे लागले त्यांच्या. इतक्यात त्यांनी एक झोपडी बघितली आणि त्या झोपडीवर त्यांनी उडी मारली घोड्यावरनं कात्रजच्या घाटामध्ये. आणि घोड्याला त्यांनी पाठवून दिलं दुसरीकडे की बाबा त्या घोड्याला काही इजा नको म्हणून. त्याला त्यांनी जा म्हणून सांगितलं. उडी मारली आणि तिथे एक ब्राह्मण बसलेला होता. तर त्यांनी सांगितलं की काय काय झालं? म्हणजे असं असं माझ्या मागे सगळे लागलेत, मी असं असं खून करून आलोय. तर म्हणे बस इथे समोर. तर म्हणे ते मागे लागलेत माझ्या, तू बस इथे, तो ब्राह्मण म्हणाला. तर इतक्यात सगळे आले शोधायला आणि त्या ब्राह्मणाला विचारायला लागले की असं असं एक माणूस आहे, तो इथे आला आहे, आम्ही पाहिलं त्याला इथे येताना, कुठे आहे सांग. ते म्हणे बघा तुम्ही शोधा म्हणे कुठे आहे. ते समोर बसलेत पण त्यांना दिसत नाही आहे. बापरे. आणि त्यांनी सगळं झोपडीत मागे पुढे सगळीकडे पाहिलं, कुठेही ती व्यक्ती डॉक्टर राम भोसले त्यांना दिसले नाहीत आणि ते निघून गेले. मग त्यांनी त्यांचा जीव वाचवला म्हणून त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला त्या ब्राह्मणाचा आणि मग तिथून ते परत निघाले. आणि मग मजल दर मजल करत ते पुण्याला
पुण्याहून मग ते मध्ये गेले, हिमालयात गेले. नॉर्थ. हो. आणि मग तिकडे तिबेट, हिमालय असं सगळं ते प्रवास करत करत गेले. ती व्यक्ती त्यांना नंतर कळलं की एकदा आचार्य अत्रेंनी त्यांना जेवायला बोलवलं होतं. आचार्य अत्रे सुद्धा डॉक्टर राम भोसले कडून ट्रीटमेंट घेत होते. तर आचार्य अत्रेंकडे ते गेले असताना त्यांनी त्यांच्या घरात भिंतीवर एक फोटो पाहिला. म्हणे ही व्यक्ती कोण? त्याने आचार्य अत्रेंना विचारलं. तर म्हणे हे माझे गुरु. म्हणे काय नाव त्यांचं? तर म्हणे हे शंकर महाराज. बर. ते म्हणाले अरे शंकर महाराज. म्हणे याच व्यक्तीने माझा तो जीव वाचवला होता. की जी ब्राह्मण व्यक्ती जी बसलेली होती आणि जे मला त्यांनी अदृश्य केलं होतं ते शंकर महाराज साक्षात होते. बर. म्हणजे तुम्ही माझे गुरुबंधू झालात. ते माझे गुरु आणि तुम्ही. अच्छा. म्हणजे शंकर महाराजांनी त्यांचा जीव वाचवलेला होता. शंकर महाराज सुद्धा अजानबाहू. आणि तेव्हा ते म्हणाले की जेव्हा मी त्या झोपडीमध्ये होतो तेव्हा ते चिलमीचा वास तिथे येत होता, धुराचा वास येत होता तिथे त्या झोपडीमध्ये. हे सगळं त्यांना मग ते आठवलं आणि मग त्यांना ते, कारण तो चिलीम घेतलेला फोटो आणि ते सगळं, तर ते शंकर महाराज होते. म्हणजे बघा कसं सगळं जुळून आलेलं असतं. हे सगळ्या गोष्टी ज्या व्हायच्या असतात त्यामध्ये हे आपले साधू संत महात्मे कशी मदत करत असतात. तर तिथून मग त्यांनी तो आदेश दिला हिमालयात गेले, तिबेटमध्ये गेले, तिथे वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. तिथे त्यांना हे महाअवतार बाबाजी भेटले तिथे. आणि जी मगाशी मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली गुरुपौर्णिमा वगैरे, ते सगळे महाअवतार बाबाजी. त्यानंतर 6 वर्ष त्यांच्याबरोबर, त्यानंतर अनेक वर्ष महाअवतार बाबाजी मुंबईला त्यांना भेटायचे. गिरगाव चौपाटीला ते रात्री भेटायचे. म्हणजे कधी काही कोणाबद्दल काय विचारायचं असेल, कुठल्याही रुग्णाबद्दल विचारायचं असेल तर यांची भेट व्हायची. आणि ती त्यांची ठरवून व्हायची भेट. अमुक वेळ असायची. समुद्रामध्ये ते आम्हाला, म्हणजे डॉक्टर राम भोसले सांगायचे की समुद्रामध्ये ते मध्यापर्यंत पोहोच जायचे आणि मग तिथे ते त्यांना भेटायचे महाअवतार बाबाजींना. मी सुद्धा मला एक त्रास झाला होता आणि माझं किडनी फेल्युअर झालेलं होतं. आणि त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं की आता काय करायचं याचं. तर त्यावेळी सुद्धा ते महाअवतार बाबाजींना मी विचारून सांगतो असं मला सांगितलं होतं. आणि त्यांची ती भेट झालेली होती माझ्या बाबतीत सुद्धा तिकडे. हो, तशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही सांगताय खरंच, म्हणजे बहुतेक महाराजांचेच, छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज. हो. त्यामुळे तुम्ही जसं वर्णन केलं त्याप्रमाणे घोड्यांवरून म्हणजे स्वारी असेल किंवा उभं चिरणं असेल, ते एक म्हणतात ना वंशाप्रमाणे, ते तसंच ते वाटतंय. आणि आय एम शुअर आता प्रत्येकाला हाच प्रश्न पडला असेल की मग तुमची आणि डॉक्टर राम भोसले यांची कशी काय ओळख झाली आणि तुम्ही कसे काय या क्षेत्रामध्ये आलात, तर ते आम्हाला प्लीज. येस, नक्कीच. माझे वडील भाऊसाहेब देवरुखकर हे मूळचे हाडवैद्य होते. हाडवैद्यकीचं फ्रीमध्ये लोकांना ट्रीटमेंट करायचे. वेगवेगळे सांधेदुखीचे किंवा फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन्स असे ते पेशंट्स पाहायचे. एकदा त्यांना कमरेपासून पाय लुळे झाले होते दोन्ही. पॅरालिसिस झाला होता कमरेखाली खालचा दोन्ही पायांचा. त्याला पॅराप्लेजिया असं म्हणतात. एका अंगाचा जो होतो त्याला हेमिप्लेजिया म्हणतात आणि तो पॅराप्लेजिया झाला होता. इथल्या डॉक्टरांनी सगळं सांगितलं होतं की तुम्ही आयुष्यात चालू शकणार नाहीत, तुम्हाला व्हीलचेअरच लागेल. तर आमचे एक फॅमिली फिजिशियन होते डॉक्टर पोंक्षे म्हणून, आयुर्वेदामध्ये खूप त्यांचं नाव होतं. त्यांचा आणि डॉक्टर राम भोसलेंचा परिचय होता की म्हणजे एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला बरं करू शकते, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकत कारण ते खूप मोठमोठ्या लोकांना ट्रीटमेंट करतात. साधारणतः ही गोष्ट आहे 1975ची, 75 सालाची. आणि आत्ता तर ते अमेरिकेत आहेत. खूप श्रीमंत लोक आणि मोठमोठे लोक त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेणार, मग पोहोचणं थोडंसं कठीण आहे त्यांच्यापर्यंत. तर त्यांनी ते नाव ऐकलं होतं म्हणून नाही मला ट्रीटमेंट घ्यायचीच आहे. मग त्यांनी दावा सुरू केला. मग त्यांनी आध्यात्मिक बैठक लावली, त्यांच्या गुरुचा दावा केला. कारण माझे वडील हे नाथपंथीय, तर नाथपंथी असल्यामुळे
ते नेहमीच आमच्या घरामध्ये लहानपणापासून पूजापाठ हे ते सगळं मी पाहत होतो. म्हणजे सकाळी 4:30ला ते उठायचे, 2-2.5 तासाची त्यांची खूप छान अशी पूजा असायची. सकाळचं वातावरण, प्रार्थना, अशा वातावरणात मी मोठा झालेलो आहे. त्यामुळे ते लहानपणापासून माझ्यावर ते संस्कार आहेत, देवपूजा, अध्यात्म. तर त्यांनी ते हॉस्पिटलला ॲडमिट होते मुंबईच्या एका, तर तो जनरल वॉर्ड होता. साधारणतः 25-30 रुग्ण त्या वॉर्डमध्ये असायचे एका हॉलमध्ये. त्या ठिकाणी असताना त्यांनी डॉक्टरांची आठवण काढली. त्यांनी सांगितलं की मला आता यांना कसंही करून भेटायचं आहे, पण म्हणजे त्या अमेरिकेत आहेत. पण इतक्यात एक निरोप आला आदल्या दिवशी, रविवारचा दिवस होता, शनिवारी निरोप आला की 1 दिवसासाठी डॉक्टर राम भोसले अमेरिकेतून भारतात येत आहेत आणि ते लगेच परत जाणार आहेत. तर म्हणे मला भेटायचंच आता. म्हणजे कसं शक्य आहे, रविवार आहे, रविवारच्या दिवशी डिस्चार्ज मिळत नाही, डॉक्टर येत नाहीत हॉस्पिटलमध्ये, आणि ते शक्यच नाही, पॉसिबलच नाही आहे. नाही, मी जाणार. सगळे त्यांची जी बैठक लागायची, बसायची सगळे रुग्ण, आणि रात्री अध्यात्माच्या गप्पा व्हायच्या. सगळ्यांना त्यांनी सांगितलं की मी जाणार. तर म्हणे कसं शक्य आहे, शक्यच नाही आहे, बघा तुम्ही, मी जाणार उद्या. त्यांनी आईला सांगितलं कपडे घेऊन ये उद्या तू, आणि मी जाणार, मला डिस्चार्ज मिळणार. सकाळी सगळं झालं. सकाळी साधारणतः एक 9:30-10ची वेळ असेल मला वाटतं, की एक मोठे डॉक्टर स्वतः वॉर्डमध्ये आले. म्हणजे रविवारच्या दिवशी डॉक्टर कसे काय, सगळे पाहायला लागले एकदम आश्चर्याने. म्हणे कसं शक्य आहे. तर ते एक साधारण मला वाटतं 3 नंबर बेडपाशी गेले, त्यांच्याशी बोलले. तिथून डायरेक्टली वडिलांची जी बेड होती 23 नंबरची तिथे आले. म्हणे देवरुखकर उठा, तुम्ही चांगले झालात. तर ते उभे राहिले. म्हणे चाला माझ्या टेबलापाशी या. मी तिथून चालत टेबलापाशी गेले. मग सगळे पाहायला लागले की कसं झालंय. आणि त्याने पेपर काढला. म्हणे तुम्हाला डिस्चार्ज, तुम्ही छान झालेत, तुम्हाला हा डिस्चार्ज, तुम्ही जाऊ शकता. टॅक्सी बोलावली, कपडे बदलले, खाली उतरले, चालत खाली उतरले, टॅक्सीत बसले, आणि टॅक्सीत बसले आणि जसं होते पहिले पॅरालिसिस झालेला तशा अवस्थेत परत तसेच झाले. कमरे घालून परत लुळे. म्हणजे टॅक्सीतून बाहेर काढताना आम्हाला त्यांना परत खेचून उचलून काढावं लागलं. म्हणजे विचार करा तुम्ही की हा काय प्रसंग आहे. म्हणजे खरं नाही वाटत ही गोष्ट आपल्याला, की कसं हे म्हणजे त्यावेळी नक्की त्या डॉक्टरच्या रूपात कोण आलं होतं, आणि ते नेमकी ती घटना कशी घडली, सगळं आश्चर्यकारक आहे. म्हणजे विश्वास बसणार नाही आपल्याला या पिढीला. तर तिथून मग आम्ही डॉक्टर राम भोसलेंकडे नेलं. त्यांच्याकडे मग त्यांनी सांगितले की तू बरा होशील. त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. साधारणतः 6 महिन्यात तू बरा होशील म्हणून सांगितलं. आम्ही त्यांना टॅक्सीत घालून घेऊन जायचो, उचलून घेऊन जायचो, ते ट्रीट करायचे, आणि मग एक 6 महिन्यामध्ये बरे झाले. तर 6 महिन्यानंतर एक मुलगी आली तिथे, आणि तिला पोलिओ झालेला होता. आई आणि मुलगी, लहान मुलगी होती ज्योती नावाची, साधारणतः 3-4 वर्षाची असेल. तर डॉक्टर राम भोसले माझ्या वडिलांना म्हणाले की देवरुखकर जरा बघा आतमध्ये जाऊन ट्रीटमेंट रूममध्ये, ती मुलगी बरी होईल का, चालेल का. तर म्हणे मी कसं बघणार. तर म्हणे मला माहिती आहे की तुम्ही शिकताय माझ्याकडे, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, पण ट्रीटमेंट घेत असताना पण तुम्ही हे सगळं शिकलात, पण तुम्ही फक्त ट्रीटमेंट घेत नाही आहेत, हे मला माहीत आहे. जसं राम भोसले ऑब्झर्व करत शिकले तसे माझे वडील मुळात हाडवैद्यकीय असल्यामुळे त्यांना ते होतंच, आणि ट्रीटमेंट करत असताना ते शिकत होते, परत ऑब्झर्व करत होते. परत ते त्यांचा फुकट पेशंट, म्हणजे पैसे घेत नव्हते वडिलांकडून, ते पैसे नाही घेतले त्यांनी कधीच. त्यामुळे त्यांचा नंबर शेवटी असायचा. नंबर शेवटी असल्यामुळे काय फायदा झाला की अनेक रुग्ण यायचे, त्यांच्याशी जी चर्चा व्हायची डॉक्टरांची, त्यातनं ते पण शिकत गेले की कसं बोलायचं पेशंटशी, कसं त्यांचं डायग्नोसिस करायचं, कसं त्यांना गाईड करायचं, हे सगळं ते शिकत होते. मग डॉक्टर म्हणत जा आतमध्ये बघा त्या मुलीला. ते आत गेले आणि एक
साधारणतः 1 ते 2 मिनिटामध्ये अजून मोठा आवाज आला त्या आईचा, जोरात किंचाळण्याचा. तर बाहेरून सगळे धावत, डॉक्टर राम भोसले आणि इतर लोक, इतर शिष्य, पेशंट सगळे धावत आत गेले की काय झालं. तर हे घामाने भिजलेले, थरथर कापत होते वडील. म्हणे काय झालं, काय केलं तुम्ही. म्हणे काही नाही. म्हणे मी फक्त एवढं म्हणालो की ही मुलगी चालेल. तर ते चालेल ऐकल्यानंतर त्या आईने आनंदाने हंबरडा फोडला. आणि तिला हे शब्द जे ऐकले तिने, त्याने ती इतकी आनंदी झाली की तिने तो हंबरडा फोडला. आणि तो हंबरडा ऐकूनही सगळे धावत आले. मी काहीच नाही केलं. तो म्हणे ही केस आता तुम्ही बघायची. आणि ती पहिली केस ज्योती नावाची डॉक्टरांनी, डॉक्टर राम भोसलेंनी माझ्या वडिलांना दिली. त्या मुलीला त्यांनी ट्रीट केलं आणि ती बरी झाली. ती पहिली केस. आणि तिथून मग हे काम सुरू झालं. माझे वडील मग हे काम करायला लागले, व्हिजिट्स करायचे. आमच्या घरीसुद्धा, आम्ही कुर्ल्याला राहायचो मुंबईत, तिथे सुद्धा ते घरी पेशंट्स बघायचे. हे पेशंट्स बघत असताना अनेक वर्ष ते नोकरीला पण होते, प्रीमियर कंपनीमध्ये ते काम करत होते. आणि अनेक वर्ष हे सगळं सुरू होतं काम त्यांचं. एक साधारणतः 1982, म्हणजे मी 17-1 वर्षाचा असेन त्यावेळेला वडिलांचा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांना ब्रेनला मार लागला. आणि ब्रेनला मार लागल्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि तो होता एका बाजूचा पॅरालिसिस, म्हणजे उजवी बाजू, उजवा हात, उजवा पाय आणि बोलणं हे त्यांचं पूर्णपणे गेलेलं होतं. रस्त्यात ते पडले होते. तर एका ओळखीच्या व्यक्तीने घरी आणलं आणि मग आमच्या आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी त्यांना काय हातपाय चोळणं वगैरे जे पूर्वीचे करायचे तसं करायला लागले. मी घरी नव्हतो. मी थोड्या वेळात घरी आलो. मी म्हटलं आता हॉस्पिटलला जाऊया आपण. ते म्हणाले नाही, तू मला ट्रीट कर, असं इशाऱ्याने सांगितलं त्यांनी. तर म्हणे मी कसं ट्रीटमेंट करणार, मला तर काहीच येत नाही, मी तर कॉलेजला जातो आहे आणि मी काही कधीच पाहिलं नाही तुम्ही काय करताय, कशी ट्रीटमेंट करताय, मी काही शिकलेलं नाही आहे. नाही म्हणे मी सांगतो तसं तू कर. ते त्यांनी हट्टच धरला. म्हटलं ठीक आहे मग करू. आता करायला हॉस्पिटलला यायला तयार नव्हते. मग त्यांनी सांगितल्या पद्धतीने मी त्यांना ट्रीटमेंट द्यायला लागलो. ते सांगायचे आता इथे डोक्याला इथे कर, मानेवर असं, हाताला असं कर, इथे हा बिंदू दाब, तो बिंदू कर, असं ते सगळं सांगायचे. आणि मग ते करायला लागलो. मग रोज त्यांना फरक पडायला लागला, थोडा फरक पडत 15 दिवसात ते पूर्ण बरे झाले. एकदम लकवा झालेली व्यक्ती, बोलणं नाही. कारण जेव्हा तुमचा डावा बाजूचा ब्रेन काम नाही करत त्यावेळेला उजवी बाजू जाते. आणि उजव्या बाजूचा ब्रेन अफेक्ट झाला तर डावी बाजू जाते. आणि उजव्या बाजूची जाते त्यावेळेला बोलणं पण अफेजिया होतो. बोलणं सुद्धा बोलता येत नाही. बोलणं सुधारलं, हातपाय चांगले झाले, एकदम नॉर्मल झाले. 15व्या दिवशी सत्यनारायण पूजा ठेवली घरी. सत्यनारायणाला 2-3 तास बसले छानपैकी आणि ते कम्प्लीट. म्हटलं हे तर मिरॅकल आहे. म्हटलं जी गोष्ट मला माहीतसुद्धा नाही आहे, मी शिकलेलो नाही आहे, कुणीतरी मला सांगतंय आणि त्याप्रमाणे मी काहीतरी करतोय. आणि एक लकवा झालेली व्यक्ती, अर्धांगवायू झालेली व्यक्ती बरी होते, म्हणजे हे काहीतरी मिरॅकल आहे, चमत्कार आहे. आणि म्हटलं नाही आता हे आपल्याला करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. त्याआधी मला यात काही रस नव्हता. मला पोलीस इन्स्पेक्टर बनायचं होतं आणि त्यामध्ये मला खूप इंटरेस्ट होता. त्या दृष्टीनेच मी सगळं शिक्षण घेऊन पुढे ग्रॅज्युएशन होऊन मग मी ठरवलेलं होतं. कारण माझे आजोबा सुद्धा पोलीसमध्ये होते आणि मला सुद्धा त्याची ती आवड होती. झालं मग तो टर्निंग पॉईंट ठरला की म्हटलं मग आता नाही, आता पोलीस इन्स्पेक्टर वगैरे नाही व्हायचं, आता हेच काम करायचं. मग मी वडिलांबरोबर जायला लागलो, पेशंट्स पाहायला लागलो, वेगवेगळ्या गोष्टी पाहायला लागलो, अभ्यास करायला लागलो त्यांच्याबरोबर. पुस्तकं नव्हती त्यावेळेला, काही इंटरनेट नव्हता की आपण बाबा गुगल केलं की काही शोधू शकतो. आज जसं सगळं अवेलेबल आहे, यूट्यूबपासून सगळंच शिक्षण आज खूप सोपं हातात आलेलं आहे आपल्या. तसं काही नव्हतं त्यावेळी, कुठले कोर्सेस नव्हते, क्लासेस नव्हते या सगळ्या विद्या शिकवणारे. मग डॉक्टर राम भोसलेंकडे आम्ही जायला लागलो वडिलांबरोबर. त्यांच्याकडे सगळे पेशंट्स पाहणं आणि मग ते आम्हाला कधी कधी आता त्यांचे पेशंट झाले की मग म्हणायचे आता झोपा तुम्ही, मग ते आम्हाला ट्रीटमेंट करायचे. मग त्यातनं पण शिकायला मिळायचं. त्यामुळे तो शेवटी
आमचा नंबर असायचा. त्यांनी मला त्यांनी जो ट्रीटमेंट केली, संवान रिदम थेरपी, जी व्हायब्रेशनल मसाज त्यांनी जो दिला, त्यावेळी त्या रूममध्ये मला जे अजूनही तो प्रसंग आठवतोय की अत्तराचं त्यांनी अत्तर लावला माझ्या स्पाईनवर, एक मंद म्युझिक लावलंच क्लासिकल, आणि त्यांनी मसाज सुरू केला स्पाईनवर. वेगवेगळी जशा काही गिटार किंवा संतूरच्या तारा छेडल्या जातात अशा प्रकारे ती बोटं फिरत होती, आणि साधारणतः 2 ते 5 मिनिटामध्ये मी अवकाश भ्रमण करत होतो. माझं शरीर एकदम हलकं झालेलं होतं आणि एका वेगळ्या दुनियेमध्ये मी गेलो. हा अनुभव खूप वेगळा, म्हणजे तेव्हा मला कळलं की हे जगभरचे लोक त्यांच्या प्रेमात का पडले होते. या सगळ्याच्या पाठीवर म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट असो, स्टॅलिन असो, अलेक्झांडर फ्लेमिंग असो, यहुदी मेहुनीन असो, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, गांधीजी, हे सगळ्यांच्या पाठीवरून जो हात फिरलाय तो का त्यांनी परत परत बोलवत होते. पंडित जवाहरलाल नेहरू 17 वर्ष त्यांना त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेत होते आणि अनेक पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर झालेले अजूनही आहेत. तर तो काय अनुभव होता ते मला त्यावेळी कळलं. सर, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही आणि डॉक्टर राम भोसले यांची ओळख कशी झाली आणि ओव्हरऑल तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल मला परत थोडंसं डॉक्टर राम भोसले यांच्या विषयी विचारावं असं वाटेल की जसं तुम्ही सांगितलं की हिमालयात ते गेले, त्यांना महाअवतार बाबाजी भेटले, पण तिथून परत त्यांचा पुढे प्रवास कसा होता, कारण की ऑफकोर्स तिथे त्यांनी सगळं थांबवलं नसेलच त्यांचं कार्य. तर मग असे काही किस्से होते का पेशंट्सचे म्हणा किंवा अनुभव त्यांना लोकांना त्यांच्याबद्दल आलेले किंवा त्यांच्या ओव्हरऑल चिकित्साबद्दल? बरोबर, नक्कीच. म्हणजे त्यांच्यावर ते इथून पलायन केलं होतं त्यांनी, कारण इंग्रज सगळे मागे लागले होते आणि त्यांच्या वॉरंट्स झाली होती आणि 50,000चं एक वॉरंटाचे 7 वॉरंट्स त्यांच्या सरकारने काढलेली होती त्या काळच्या इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी, आणि म्हणून ते हिमालयात गेले होते. तर एकदा लेडी माउंटबॅटन यांना खूप पाठदुखीचा त्रास सुरू झाला आणि मग महात्मा गांधीजींशी त्या बोलत होत्या की असं असं त्रास आहे. तर मग महात्मा गांधीजी म्हणाले की एकच व्यक्ती तुम्हाला ठीक करू शकते आणि ते आहे डॉक्टर राम भोसले. आणि पण मग त्यांना लगेच बोलवा तुम्ही. तर म्हणे नाही, ते आता इथे नाही आहेत म्हणे, तुमच्यामुळेच ते सगळे परत गेलेले आहेत, म्हणजे आता त्यांना शोधणं मुश्किल आहे कारण त्यांच्या वॉरंट्स आहेत, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. तर मग त्यांनी लगेच त्यांचे वॉरंट्स रद्द करायला त्यांनी ऑर्डर काढली. पण डॉक्टर राम भोसले हिमालयात असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार कसं, कारण तोपर्यंत आपल्याला फ्रीडम मिळालेला होता, स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि वॉरंट्स रद्द झाले त्यांना कळणार कसं. पण गंमत अशी की महाअवतार बाबाजींबरोबर ते जेव्हा बसले होते तेव्हा बाबाजी म्हणाले की आता तू मुंबईला जायची तयारी कर, कारण आता स्वातंत्र्य मिळाले आणि तुझे वॉरंटसुद्धा रद्द झालेले आहेत. हे त्यांना बातमी दिली आणि मग डॉक्टर राम भोसले मुंबईला यायला लागले. आणि मग इथे आल्यानंतर त्यांनी मग लेडी माउंटबॅटन यांची ट्रीटमेंट केली आणि त्या पूर्ण बऱ्या झाल्या. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे यायचे. बॅरिस्टर जिनांनीसुद्धा त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे, मोरारजी देसाई, अनेक लोक त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे. तर एकदा काय झालं की डॉक्टरांना स्पेनला जायचं होतं काही कामानिमित्त. तर म्हणे मग लेडी माउंटबॅटन म्हणाले की तू स्पेनला जर चाललायस तर मग तू माझ्या बहिणीकडेच राहा. म्हणे ठीक आहे म्हणे, मग बरं झालं मला, म्हणजे कुठेतरी राहण्यापेक्षा तिथे राहणं नेहमीच उत्तम आहे. म्हणून ते स्पेनला गेले. स्पेनला विमानतळावरून उतरल्याबरोबर त्यांचं जे स्वागत आहे ते एकदम राजेशाही थाटात झालं आणि ते जे घेऊन गेले ते एकदम राजवाड्यामध्ये. म्हणे हे काय, ही बहीण, म्हणे त्यांना हे कल्पनाच नव्हती की लेडी माउंटबॅटनची जी बहीण आहे ती तिथली प्रिन्सेस आहे. बापरे, ओके, त्या देशाची. आणि बहीण म्हणजे एक नॉर्मल आपण जातो कुठेतरी तसं नव्हतं, तर एवढ्या मोठ्या थाटामाटात त्यांचं स्वागत झालं, छानपैकी राहिलं. तसे अनेक किस्से आहेत डॉक्टर राम भोसलेंचे. त्यांनी बघितलेले काही पेशंट्स आहेत असे. एकदा मुंबईमध्ये एक पार्टी होती आणि त्यात फ्रेंच राजदूताची
आणि त्याची बायको असे सगळे होते. नामांकित लोक त्या पार्टीमध्ये हजर होते. आणि जेवत असताना त्या फ्रेंच राजदूताच्या बायकोच्या जॉमध्ये एक चिकनचं बोन अडकलं आणि तिचा जॉ लॉक झाला. ओके. आणि मग सगळे डॉक्टर म्हणाले की आता मुश्किल आहे तिथे हजर असलेले, की यांना सर्जरीच करावी लागेल. पण तिचा सुंदर चेहरा तिला खराब करायचा नव्हता, ती सर्जरीला तयार नव्हती. मग कोणीतरी सुचवलं की तुम्ही काय बघता का? डॉक्टर राम भोसले त्या पार्टीला हजर होते. तर त्यांनी पाताक्षणी त्या फ्रेंच राजदूताच्या पत्नीच्या थोबाडीत मारली. सगळे एकदम अवाक झाले की आता संपलं सगळं. म्हणजे हा काय प्रकार आहे. इतक्यात ती हसायला लागली. अच्छा. ती हसायला लागल्यानंतर सगळ्यांना हायचं झालं. अरे वा, म्हणे एका थोबाडीमध्ये मारल्याने म्हणे तो जॉ लॉक तो निघाला. म्हणजे ती पण एक प्रकारची ट्रीटमेंटच आहे जी त्यांना माहीत होती, म्हणजे की कशा प्रकारे ते करायचं. जे आत्ता आम्हाला कळतं, आम्ही ऑस्टिओपॅथी किंवा कॅरोप्रॅक्टिक शिकत असताना जॉ लॉकला कसा जर्क द्यायचा असतो. पण मग सगळ्यांनी म्हटलं की तुमची फी सांगा. म्हणजे थोबाडीत मारायची काही फी नाही आहे, पण कुठे मारायचं ह्याच्यासाठी 10,000 रुपये. त्या काळचे असं डॉक्टर राम भोसले नेहमी चेष्टेने सांगतात. तर अनेक केसेस, म्हणजे एकदा शकीला बानो भोपाली आपल्या कव्वाली गायिका त्यावेळेच्या, त्यांचा एक गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते प्रमुख पाहुणे म्हणून ऐकायला. डॉक्टर राम भोसलेंना सुद्धा निमंत्रण गेलेलं होतं आणि तो कार्यक्रम सुरू झाला. पण डॉक्टर राम भोसलेंना यायला थोडासा उशीर झाला, खूप पेशंट्स असल्यामुळे. आणि ते सभागृहात म्हणजे त्या थिएटरमध्ये आले. कार्यक्रम सुरू झालेला होता. पंडितजी समोर बसलेले होते पहिल्या रांगेत. ते आल्याबरोबर शकीला बानो भोपाली उभ्या राहिल्या. म्हणजे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम किंवा कव्वाली गायनाचा कार्यक्रम, कव्वाली गायन असो किंवा कुठे, तर त्यावेळी अशी प्रथा नाही की कोणी आलं म्हणून लगेच गाणं थांबवणं, तो अपमान असतो ॲक्च्युली. त्यामुळे मग ते सगळे पाहायला लागले की हा काय प्रकार आहे. अशी कोण व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे शकीला बानो भोपाली उभ्या राहिल्या. तर म्हणे आपको सबको आश्चर्य होगा, लेकिन जिनके वजह से मैं आज खड़ी हूँ उनके लिए मैं क्यों न खड़ी रहूँ. की म्हणे त्यांच्यामुळे मी आज उभी आहे आणि कार्यक्रम करू शकते. माझे कार्यक्रम रद्द झाले होते कारण मला प्रचंड पायाचा त्रास होत होता आणि आज त्यांच्यामुळे मी आज उभी आहे आणि हा कार्यक्रम करू शकते. कारण तोपर्यंत पंडितजीसुद्धा आश्चर्यचकित झाले होते आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग कार्यक्रम पुढे सुरू झाला. असाच एक दुसरा एक अनुभव आहे. एक बॅले नर्तिका त्यावेळची खूप प्रसिद्ध, फॅन्टॉन म्हणून, तर मार्गॉट फॅन्टॉन म्हणून, ती अतिशय प्रसिद्ध. म्हणजे तिचा कार्यक्रम म्हणजे पाहणं म्हणजे दुर्लभ असायचं. तिकीट सोल्ड आउट व्हायच्या लगेच त्यांच्या. आणि जगातली नंबर 1ची बॅलेट डान्सर ते. तर तिचा डान्स करत असताना पोटरीचा स्नायू टेअर झाला होता, दुखावला होता. आणि मग डॉक्टरांनी त्यांच्या सांगितलं की तू आता आयुष्यात नाचू शकणार नाहीस परत. आणि ते म्हणे कसं शक्य, माझं हेच लाईफ आहे. मग त्यांना कोणीतरी डॉक्टर राम भोसलेंबद्दल सांगितलं. डॉक्टर राम भोसले म्हणाले की ठीक आहे, तुला मी ट्रीटमेंट करतो, मला कार्यक्रम परत करायचे आहेत. म्हटलं ठीक आहे, आपण पाहूया काय होतं आहे. मग तिने डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली आणि हळूहळू ट्रीटमेंट करून तिचा पाय बरा केला. आणि मग ते कार्यक्रम ठरला सगळ्यांचा की अरे वा, परत कार्यक्रम. आणि तिने असाच किस्सा त्यावेळी घडला, जसं शकीला बानो भोपालींचा जो किस्सा सांगितला त्याच कार्यक्रमात डॉक्टर राम भोसलेंना आमंत्रण होतं आणि कार्यक्रम सुरू असताना मध्येच ती थांबली आणि तिने नमस्कार केला सगळ्यांसमोर की आज यांच्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकते. हे समोर माझ्या व्यक्ती बसलेली आहे, ते डॉक्टर राम भोसले, की ज्यांच्यामुळे मी परत तुमच्यासमोर उभी आहे आणि आज नाचू शकते. फक्त उभी नाही, तो मी नाचणं माझं जे स्वप्न होतं, जे पॅशन आहे, ते आज माझं परत पूर्ण होतं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं नाव खूप झालं. असे अनेक किस्से आहेत. एकदा महेंद्रभाई मेहता म्हणून ज्यांनी डॉक्टरांचा बराच वर्ष सांभाळ केला, ज्यांच्याकडे ते राहायचे, तर ते खूप आजारी होते. युगांडामध्ये ते होते आणि बाबाजींजवळ बसलेले असताना बाबाजी म्हणाले की तुझी खूप जवळची व्यक्ती तुझी खूप आठवण काढते.
आणि त्या व्यक्तीला तू हिमालयात असताना तुझ्या फॅमिलीचा सांभाळ त्या व्यक्तीने तिकडे केलेला होता. तर ती खूप आजारी आहेत आणि तो आजार खूप भयंकर आहे, ब्रेनशी रिलेटेड आहे. तर आपण त्यांच्यासाठी इथे पूजा करू म्हणून त्यांनी तिथे एक होम हवन केलं. 7 दिवसाची एक पूजा केली त्यांनी हिमालयामध्ये बाबाजींनी त्यांच्यासाठी. आणि ते म्हणाले की आता तू युगांडाला निघ आणि मग त्यांची सेवा कर. मग बाबाजींचा आदेश घेऊन डॉक्टर राम भोसले युगांडाला गेले आणि युगांडामध्ये साधारण 1.5-2 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली आणि त्यांना पूर्ण बरे केले त्या दुर्धर आजारातनं. तर तो एक वेगळा किस्सा आहे. अनेक दिग्गजांना त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे. दीनानाथ मंगेशकरजी असो किंवा पखवाज वादक, तुम्हाला मी जसं सांगितलं तसंच एकदा ते गंगेच्या किनारी फिरत होते आणि तिथे त्यांना गोळवरकर गुरुजी आणि स्वामी चिन्मयानंद भेटले. आणि मग तिथे त्यांची चर्चा झाली वगैरे आणि मग ते तिथेच बाजूच्या गुहेत वगैरे जाऊन तिथे ते त्यांच्याबरोबर ते 8 दिवस राहत होतो. वेगवेगळ्या गप्पा रंगायच्या. तर साधना असायची तिथे बसून, अध्यात्मावर चर्चा व्हायची. स्वामी चिन्मयानंद, गोळवरकर गुरुजी आणि डॉक्टर. एकदा असंच एक गुहेतनं प्रकाश येत होता म्हणून डॉक्टर राम भोसले त्या गुहेकडे बघायला गेले. तर गुहेत आत गेल्याबरोबर त्यांना गोळवरकर गुरुजी दिसले आणि ते जमिनीपासून 3 फूट उंचावर त्यांची साधना चाललेली होती हवेमध्ये. आणि त्यांच्या नाभीतून निळसर प्रकाश असा येत होता. हे त्यांनी तिथे पाहिलं प्रत्यक्ष. तर ही साधना म्हणजे गोळवरकर गुरुजी आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. आणि स्वामी चिन्मयानंदांना, गोळवरकर गुरुजींना सुद्धा त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे. रंगावधूतजी महाराज त्यांना पण त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. रजनीश, वेगवेगळे साधू संत. एक साधू होता, त्यांना माहिती होतं की त्याच्याकडे गुप्त विद्या आहे हिमालयामध्ये. तर तो 1600 फूट उंचावर होता. पण त्यांना ती गुप्त विद्या जाणून घ्यायची म्हणून त्या साधूकडे ते गेले चढून. आणि त्यांनी सांगितलं की तू काय करतो, साधूने विचारलं. तर म्हणाले मी संवाहन नावाची एक मसाज विद्या आहे ती मी करतो. तू किती वेळ मला मसाज आहे? म्हणजे तुम्ही सांगाल तितकी देईल. गांधीजींना 3 तास मसाज दिला होता. त्यामुळे त्यांना इगो होता, कृष्य व्यक्ती आहे, किती वेळ घेणार, 2 तास घेतील जास्तीत जास्त. त्यांनी तो मसाज सुरू केला. ती थांबायचं नावच नाही. म्हणजे 5 तास झाले, 10 तास, 20 तास, 22 तास, 26 तास झाले आणि आता ते मूर्छित पडणार इतक्यात त्या साधूने त्यांच्या गळ्याजवळ स्पर्श केला आणि ते एकदम ताजेतवाने झाले डॉक्टर राम भोसले. पहिल्यापेक्षाही एनर्जेटिक झाले, फ्रेश झाले, एकदम जशी एनर्जी होती त्याच्यापेक्षाही चांगले झाले. म्हणजे एका क्षणामध्ये म्हणजे हीच विद्या शिकण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. पण त्या साधूने ती विद्या काय त्यांना दिली नाही, किती आग्रह केला तरी. शेवटी असतं प्रत्येक गुरुला सुद्धा असतं की कोणाला काय द्यायचं, कधी द्यायचं हे ज्ञान हे त्यांचं ठरलेलं असतं. पण त्यांनी काही वाईट वाटून नाही घेतलं आणि मग तिथून ते परत निघाले तिथून. आणि मग असे अनेक किस्से त्यांचे हिमालयातले आहेत. रंगावधूतजी महाराज एकदा नर्मदा किनारी त्यांच्याबरोबर ते होते. तर तिकडे त्यांना भूक लागली होती, ते आणि 2-3 जण होते. तर तिकडे इच्छा प्रकट केली, बरोबर जेवण तिथे आलं. एक व्यक्ती आली तिथे, एक स्त्री आली म्हातारी गाठोडं घेऊन, आणि तिने ते उघडलं. त्यात भाकरी भाजी सगळं जेवण होतं आणि ते सगळे पोटभर जेवले. मग त्यांनी विचारलं की आम्हाला अशा ठिकाणी कसं काय जेवण मिळालं? म्हणजे नर्मदा रंगावधूतजी महाराजांना त्यांनी विचारलं. तुम्ही नर्मदा माता थी हो, नर्मदा माता सबका ख्याल रखती. तर स्वतः नर्मदा माताने ते तिथे जेवण तिथे दिलं होतं त्या स्त्रीच्या रूपामध्ये. ती तिथे जी आलेली होती ती. असे अनेक किस्से आहेत. मग डॉक्टर इथे आले, इथे त्यांनी मग परत प्रॅक्टिस सुरू केली. इतकी श्रीमंती होती त्यांच्याकडे की अनेक गाड्या, घरं, बंगले, मुंबईमध्ये खूप त्यांची प्रॉपर्टी होती, अमेरिकेत त्यांची प्रॉपर्टी होती, अनेक देशांमध्ये प्रॉपर्टी होती. रोल्स रॉईस सारख्या गाड्या होत्या त्यांच्याकडे. पंडितजी सुद्धा अमेरिकेत त्यांच्याकडे जायचे. एकदा डॉक्टर साहेब आजारी होते म्हणून ते असं कळलं सगळ्यांना, क्लिनिकला पण जात नव्हते. तर पंडितजींना पण बरेच दिवस डॉक्टर आले नाहीत.
म्हणून त्यांनी विचारणा केली की त्यांना कळलं की ते आजारी आहेत. तर पंडितजी मुंबईला येणार होते, तर मुंबईला विमानतळावर उतरले पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरळ ते दादरला त्यांच्या घरी गेले विष्णू भुवनमध्ये. आणि घरी गेले आणि दरवाजाची बेल दाबली तर समोर शीलाताई उभ्या होत्या, म्हणजे त्यांच्या मिसेस. आणि विचारलं तर म्हणजे जरा बरं वाटत होतं म्हणून डॉक्टर क्लिनिकला गेलेत. तर त्या घाबरूनच गेल्या. अचानक दारात उघडलं आणि पंडितजी उभे स्वतः. आणि त्यावेळी काय मोठा असा डामडोल नव्हता किंवा खूप सुरक्षा व्यवस्था नव्हती की सगळी कुठेही. हां, त्यामुळे मग तसे ते परत निघाले. ते म्हणे आम्ही म्हणजे त्यांच्या मिसेस म्हणाले की मी इतकी दिडमूड झाले की त्यांना चहा पाणीसुद्धा विचारायचं विसरले. आणि मग त्यांनी पंडितजी गेले. मग त्यांनी डॉक्टरांना जेव्हा दिल्ली वारी होती त्यावेळी म्हणाले की आपके यहाँ मेहमान नवाजी नहीं होती है मेहमानों की. बोला बिन बुलाए मेहमान के ऐसे ही मेहमान नवाजी होगी. आप बिन बुलाए आए तो हम क्या कर सकते हैं. ते म्हणजे हजर जबाबी होते. म्हणजे कोणीही कशी व्यक्ती असली तरी ते न दुखावता त्यांना कसं बोलायचं हे. त्यामुळे अनेक वर्ष त्यांनी खूप काम केलं. संवाद विद्या त्यांनी रिइन्व्हेंट केली, जगापुढे आणली. नित्यानंद स्वामींकडे ते नेहमी जायचे गणेशपुरीला. तिकडे जात असताना तिथले लोक त्यांना मध, फळं आणि काही अन्न आणून द्यायचे, तिथले आदिवासी किंवा तिथले नागरिक. पण ते त्यांच्याकडून कधी पैसे घ्यायचे नाहीत. मग ते जुगार खेळायचे त्यांच्याबरोबर. असं स्वामी नित्यानंदांना कळलं की डॉक्टर राम भोसले जुगार खेळतात. म्हणून एक दोनदा त्यांनी थोबाडीत मारली त्यांच्या. मग एकदा त्यांना खेचून घेऊन गेले. म्हणे क्या चाहिए तुम्ही, पैसा चाहिए, ये गुफा में जाओ. ते गुंफेत गेलं. तिकडे खूप सोने आणि पैसे, सोनं जवाहर सगळं भरलेलं होतं. लो जो चाहिए वो ले लो. तर ते म्हणे नाही, मैं इसलिए नहीं खिलता हूँ क्योंकि उन लोग मेरे लिए जो भी जिन्नस लाते, जे पण वस्तू आणतात त्याचे ते पैसे नाही घेत. आणि ते खूप स्वाभिमानी लोक आहेत, जे इथले लोक आहेत, नागरिक आहेत ते. मग मी काय करणार, म्हणून मी त्यांच्यावर जुगार खेळतो आणि मी हरतो मुद्दामून. आणि मग त्यांना ते पैसे मिळतात, त्यांना तो आनंद वाटतो, म्हणून मी त्यांच्यावर जुगार खेळतो. मग स्वामीजी मला माहीत होतं, फक्त मी तुझी परीक्षा घेत होतो म्हणून मी हे केलं. तर असं नित्यानंद स्वामींबरोबरचे अनेक किस्से आहेत त्यांचे. स्वामीजींबरोबर ते खूप काळ राहिलेले आहेत. त्यांचा त्यांनी जीव वाचवलेला होता. तिथेच तिथे जेव्हा ते तिथे जी नदी आहे तिथे ते तपश्चर्या करतात. नदीमध्ये कुंड आहेत, तिथे वेगवेगळी कुंड आहेत गरम पाण्याची. त्या गरम पाण्याच्या कुंडांचं त्यांनी जर्मनीमध्ये नेऊन त्याचं विश्लेषण केलं लॅबमध्ये. तर सगळ्यात जगातली जे मिनरल्स, सगळ्यात बेस्ट मिनरल्स त्या गणेशपुरीच्या कुंडांमध्ये आहेत, हे त्यांनी शोधून काढलं. तिथे ते ट्रीटमेंट द्यायचे लोकांना फ्रीमध्ये. सुट्टीच्या दिवशी तिकडे जायचे वज्रेश्वरी गणेशपुरीला. अजूनही कुंड आहेत, त्यात हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. जेव्हा ते नदीमध्ये एकदा ते थकून आले होते, नदीमध्ये जेव्हा ते पोहत होते, तर त्यावेळी त्यांना वायूचा स्पर्श झाला, पक्ष्यांचा आवाज ऐकायला आला, झाडांचं हलणं, आकाश, पाणी, अग्नी, सूर्य. मग त्यांना तिथे पंचमहाभूताचं, पृथ्वी, आप, तेज, वायूचं तिथे त्यांना एक वेगळाच अनुभूती आली. आणि मग त्यांनी ते पंचमहाभूताच्या सानिध्याने कसं लोकांना ट्रीट करता येईल यासाठी त्यांनी अनेक उपचार शोधून काढले. ते त्यांनी उपचार केले. त्यांनी आफ्रिकेमध्ये बरेच अभ्यास केला, तिबेटमध्ये केला, चीनमध्ये ते गेले. चीनमध्ये जाऊनसुद्धा त्यांनी अनेक गोष्टींचा अभ्यास केला. ते जगभर फिरले आणि जगभरातलं जे नॉलेज आहे त्यांच्याकडे होतं. जगातलं सगळ्या प्रकारच्या हिलिंगच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या सगळ्या त्यांना येत होत्या. हे मी सगळं त्यांच्याकडे वेगवेगळ्या वस्तू पाहिलेल्या आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करत असताना या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. मी वयाच्या 13व्या वर्षी त्यांना भेटलेलो आहे माझ्या. जेव्हा ते जसलोक हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि खूप सिरियस होते, तेव्हा अनेक लोक त्यांना भेटायला आली होती तिथे जगभरातून. पण त्यांना त्यांच्या रूममध्ये जाता येत नव्हतं. क्लासचं त्यांचं केबिन होतं, एक फ्लोअर. आणि मी आणि माझे वडील आम्ही भेटायला गेलो. आम्हाला दोघांना पाहिल्यानंतर त्यांनी आत बोलावलं. ते सगळे पाहायला लागले, आम्ही 2 दिवस इथे तिष्ठत आहोत, VIP सगळे. म्हणून यांना कसं बोलत, हे कोण VIP. पण त्यांचं खूप प्रेम होतं माझ्या वडिलांवर. त्यांनी आत बोलावलं आणि मला म्हणाले की हे जे लोक मला भेटायला आलेत, हा डॉक्टर राम भोसलेंचा सन्मान नाही आहे, हा त्यांच्या कलेचा सन्मान आहे, आणि ही कला तू जप. हे शब्द होते 13व्या वर्षी माझ्या कानावर पडलेले.
तो आदेश होता हे मला नंतर कळलं की हा आदेश ज्यावेळी मी माझ्या वडिलांना बरं केलं पॅरालिसिसमधनं, तर ते काम तिथे मिरॅकल ते तिथे होतं, ते तिथे ती कृपा होती, ते अध्यात्म होतं, तो आशीर्वाद होता गुरुचा. आणि ते शब्द जेव्हा मी काम सुरू केलं तोपर्यंत तर मी विसरलेलो होतो, पण जेव्हा मी या क्षेत्रात आलो त्यावेळी ते शब्द मला आठवले डॉक्टर राम भोसले की रमाकांत, ही कला तू जप. आणि त्यांचा जेव्हा त्यांना देह सोडायचा होता त्यावेळीसुद्धा त्यांनी एक आठवडा आधी मला बोलावून घेतलेलं होतं, वेगळा आशीर्वाद दिलेला होता. अशा प्रकारे त्यांचं कार्य आपण आता पुढे नेतोय. संवाद विद्या ही आपण शिकवतोय. कोविडमध्ये अचानक एक दिवस असं साक्षात्कार झालं की आता ही विद्या सुरू करायची आहे. त्याच्या आधी बरेचदा प्रयत्न केले होते आम्ही संवाद विद्या शिकवायची, पण तो काही योग आला नव्हता. पण गुरुपौर्णिमेच्या आदल्याच दिवशी आम्हाला तो योग आला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गुरुपौर्णिमेला कार्यक्रम सुरू केला. आणि मग कोविड काळामध्ये कंटिन्युअसली आमच्या क्लासेसमध्ये ऑनलाईन संवाद विद्या शिकवली जायची. एका वर्गामध्ये 200 ते 500 लोक असायचे. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असायचं आणि बरेच लोक त्यावेळी हे क्लासेसमधून शिकलेत. बरेच लोक काम करतात आता संवाद विद्या. आणि ही संवाद विद्या डॉक्टर राम भोसलेंनी जी रिइन्व्हेंट केली ती होती, म्हणजे चरकांनी ती शोधून काढलेली होती पण ती पुढे लुप्त झाली होती. ती रिइन्व्हेंट केली आणि अनेक जगामध्ये त्यांनी ती पसरवली. त्याचं श्रेय डॉक्टर राम भोसलेंना जातं आणि त्यांचं काम आता आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही ही संवाद विद्या शिकवतोय. यामध्ये आम्ही जेव्हा झूममध्ये आम्ही घेतलं त्यावेळी ती फ्रीमध्ये आम्ही सगळ्यांना शिकवली होती. रेसिडेन्शियल कॅम्प घेतले तेव्हा नॉमिनल फीस घेतली आणि हे अगदी नॉमिनल फीसमध्ये किंवा फ्रीमध्ये हे कार्य सुरू आहे. ज्यांनाही संवाद विद्या शिकायची असेल ते सुद्धा आपण आता कार्यक्रम आता परत सुरू करणार आहोत की जेणेकरून ही सिंपल सोपी भारतीय विद्या जर प्रत्येकाला आली तर आपल्याला डॉक्टरकडे जायचीच गरज नाही. आपण बेसिक किंवा प्रायमरी चिकित्सा आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो आणि अनेक लोकांना ही आपण देऊ शकतो. ही मूळ भारतीय विद्या जी डॉक्टर राम भोसलेंनी शोधून काढली आणि ज्यांचा लाभ जगातील अनेकांनी घेतलेला आहे तो लाभ आपल्याला द्यायचा आहे. या कार्य भावनेने माझं काम सुरू आहे आणि त्या प्रकारे आपण आता पुढे नेण्याचं पण घेतलेलं आहे. ओके ओके. आणि ॲक्च्युली संवाद विद्या काय आहे किंवा यातले बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या पण आपण डिस्कस करणार आहोत, पण ते पार्ट 2 मध्ये. त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही पॉडकास्ट बघताय तर याचा पार्ट 2 जो आहे तो आलेला आहे किंवा उद्या येतोय, तर तो सुद्धा प्लीज बघा. आम्ही आत्ता इथे तुर्तास एक काय म्हणतात ब्रेक घेतो, तर त्यामुळे थँक्यू सो मच रमाकांत. आपण पुढच्या पार्टमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल. येस.